मेडिकव्हर हॉस्पिटलने पुणे आणि पीसीएमसीची पहिली मिनिमली इन्व्हेसिव्ह एरॉटिक आणि मिट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. एरॉटिक आणि मिट्रल व्हॉल्व्ह स्टेनोसिसशी संबंधित श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या 60 वर्षीय महिला रुग्णावर ही पायनियरिंग प्रक्रिया करण्यात आली. पारंपरिकपणे अशा जटिल वाल्व्ह बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी छातीला पूर्ण चिरा देऊन शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते, ज्यामुळे रुग्णाला पुनर्प्राप्तीचा कालावधी वाढतो आणि शारीरिक ताण देखील वाढतो. मेडिकव्हर हॉस्पिटलने यावर समाधान म्हणून एक प्रगत आणि कमी आक्रमक पर्याय निवडला. ही शस्त्रक्रिया केवळ 2 इंच चिरा देऊन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या नाविन्यपूर्ण पद्धतीमुळे शस्त्रक्रियेनंतर सुरळीत पुनर्प्राप्ती झाली, ज्यामुळे रुग्णाला त्वरित आणि कोणत्याही गुंतागुंतीशिवाय डिस्चार्ज मिळू शकला. या शस्त्रक्रियेचे नेतृत्व डॉक्टर आशिष बाविस्कर, मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जन, मेडिकव्हर हॉस्पिटल भोसरी यांनी केले. त्यांनी या यशाबद्दल उत्साह व्यक्त केला. मिनिमली इन्व्हेसिव्ह डबल वॉल्व्ह रिप्लेसमेंट ही सर्जरी केलेली आहे. ही फक्त मेडिकव्हर नव्हे तर पूर्ण पुणे आणि पीसीएमसी मध्ये आजपर्यंत कधीही झालेली नव्हती आणि ही पहिल्यांदाच झालेली आहे. बट एक्झॅक्टली मिनिमली इन्व्हेसिव्ह डबल वॉल्व्ह रिप्लेसमेंट म्हणजे कसं, तर नॉर्मली डबल वॉल्व्ह रिप्लेसमेंट म्हटलं की 2 हृदयाचे जे भाग असतात ते पेशंटचे खराब झालेले असतात. भरपूर त्याचे कारण असू शकतात. ह्या पेशंटच्या संदर्भामध्ये ते होतं की रुमॅटिक हार्ट डिसीज, तर त्यांना एक 3 ते 4 महिन्यांपासून त्यामुळे त्रास होत होता, श्वास घ्यायला त्रास होत होता आणि डॉक्टरांना दाखवलं. कार्डिओलॉजिस्ट 2-3 कार्डिओलॉजिस्ट आहेत, त्यांनाही दाखवलं आणि त्याच्यानंतर त्यांना डबल वॉल्व्ह रिप्लेसमेंट हे ॲडवाईस करण्यात आलं. तर नॉर्मली ही सर्जरी पूर्णपणे छाती उघडून ब्रेस्ट बोन किंवा स्टर्नम ओपन करून एक 25 सेंटीमीटर इन्सिजन घेऊन केली जाते. तर ते तसं न करता फक्त एक 2 इंच स्मॉल इन्सिजन घेऊन राईट साईड थोराकोटॉमी म्हणून जायला 2 इंच स्मॉल इन्सिजन म्हणतात. दोन्ही व्हॅल्व्ह रिप्लेसमेंट हे पूर्णपणे व्यवस्थित आणि सक्सेसफुली चेंज केले आहे आणि त्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्हली पेशंट व्यवस्थितपणे रिकवर झाले. या सर्जरीचा ॲडव्हान्टेज हेच राहत आहे की पूर्ण छाती न उघडल्यामुळे पेशंटची रिकव्हरी ही खूप फास्ट राहते. पेशंटला एक म्हणजे सायकोलॉजिकल खूप जास्त ॲडव्हान्टेज होतं, कारण आजच्या जगामध्ये जर कोणालाही सांगितलं की पूर्ण बायपास सर्जरी किंवा हार्ट बाय सर्जरी पूर्ण छाती उघडून करायची की भरपूर पेशंट 50% ऑफ द टाईम डिनायच करतात किंवा घाबरतीमुळे म्हणतात की नको याच्यापेक्षा दुसरं काही करता येईल. तर तसं न करता दुर्बिणीने झाल्यामुळे पेशंटलाही ते कम्फर्टेबल राहतं, रिकव्हरी खूप फास्ट राहते, ब्लिडिंग, इन्फेक्शन हे कॉम्प्लिकेशन्स कमी होऊन जातात आणि ऑपरेशन झाल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्येच पेशंट सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या स्वतः करू शकतात. नॉर्मल रुटीन ॲक्टिव्हिटीज, त्यांचे जे रुटीन जॉब प्रोफाईल आहे ते कंटिन्यू करू शकतात. त्यांचं एक्सरसाइजेस, इनफॅक्ट कुठे कोणी जॉब एम्प्लॉई असतील तर ते त्यांचा जॉबही रिझ्यूम करू शकतात. मला ऑपरेशन झाल्यापासून म्हणजे चांगलं वाटतंय. बाकी काही त्रास नाही. ओके. 19 तारखेला सर्जरी झाली आणि डॉक्टरांच्या कृपेने एकदम म्हणजे व्यवस्थित अगदी आम्हाला वाटलं नव्हतं, पण चांगली सर्जरी सक्सेसफुल झाली.